म्हणजे मला ना श्रेयस सरांनी एकदा तळपदे सरांनी सांगितलेलं की अरे तुम्हाला असं वाटतं आज टेलिव्हिजनला मेकअप आर्टिस्ट आहेत वगैरे वगैरे आमच्याकडे होते, आमच्याकडे सांगितलं ही तुझी डब्बी, हा तुझा रंग, हीच तू वापरायची, कुठले कुठले कपडे तुझ्याकडे हाय परत हे वापर. म्हणजे इथून ते आज तुमचे कॉस्ट्युम्स वर इतके लोक त्याच्यावर चर्चा करतात, त्याचं पण एक वेगळं कॅरेक्टरायझेशन असतं. यू हॅव सीन दिस ऑल. ऍब्सोल्युटली. अरे तू डबीचं म्हणतोय, श्रेयस अंधेरीवरनच यायचा, त्यामुळे त्याच्यासाठी तो मी जो पॉइंट सांगते तो कदाचित हे नसेल, पण आम्ही एका दिवशी 3-3, 4-4 सिरियलचं शूट करायचं त्यावेळेस. ओके, त्यावेळेस कॉस्ट्युम स्वतः न्यायला लागायचे. मी डोंबिवलीवरनं जेव्हा गाडी नव्हती ट्रेनने जायचे, मी लिटरली तुला सांगते एवढी मोठी पिशवी बॅग घेऊन जायचे. आणि इमॅजिन कर डोंबिवलीच्या गर्दीमध्ये ती बॅग घेऊन चढणं, आणि मडला शूट असेल तर डोंबिवलीवरनं दादरला उतरायचं, दादरवरनं ट्रेन पकडून मालाडला उतरायचं. ह्या दोन्ही गोष्टी जड बॅग घेऊन करणं रोज करायच्या. आणि लक्षात ठेवायचं की आज माझं गोजीरवाण्या घराचं शूट आहे, आज माझं किमयागारचं शूट आहे, आणि मग मला मी इकडे हे कपडे वापरलेत, तिकडे ते वापरलेत, मग हे पण घेऊन जा. पण कंटिन्युटी ही आपल्यालाच मेंटेन करायला लागायची. बाईक आणली होती, बाईकची आम्ही पूजा केली, नंतर आम्ही सगळ्यांनी पेढे खाऊन पार्टी केली. ही पेढे खाण्याची पार्टी होती आमची सगळ्यांची. म्हणजे माझी जेव्हा मारुती आली तेव्हा किमयागार चालू होती माझी, आणि मी किमयागारवरती ती गाडी घेऊन गेलेली. आणि सेम श्रेयस वॉज प्लेइंग माय ब्रदर, आसावरीताई माझी आई होती. आणि मी गेल्यानंतर बापरे एवढी, मग प्रत्येक जण अरे मला ड्राईव्हला घेऊन चल, अरे मला ड्राईव्हला घेऊन चल. मग मी ड्रायव्हर श्रेयस वगैरे गाडी आणली तू, गाडी घेतली तू, कारण मेरे घरच्या समोर नावाची जी स्वप्नील बरोबर ती सचिनजी त्याचे प्रोड्युसर होते. आणि तेव्हा मी बसराला शूट असायचं आमचं कांदिवलीला, आणि तिथे आप्पा म्हणून त्यांचे प्रोडक्शन वाले होते जे राहायचे कुर्ला साईडला, घाटकोपर कुर्ला साईडला. सो त्यांची रिक्षा होती, तर मी काय करायचे, ते शूट असताना मी उतरायचे घाटकोपरला, आणि मग ते मला त्यांच्या रिक्षेत बसायचे, आणि त्यांच्या रिक्षेने मी सेटवरती यायचे. आल्यानंतर मी म्हटलं आप्पा आज तुम्हाला माझ्या गाडीत सोडा, आणि मग मी त्यांना माझ्या गाडीतनं बसून तिकडे सोडलं. सो यु नो ते छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण दे यूज टू मीन सो मच. लाईक यु नो आता ते आठवलं तर मला एकदम काटायला लागलं. भारी नॉस्टॅल्जिया ना. या खूप छान नॉस्टॅल्जिया.